नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे की सुनीता आता घरी आलेली असते. तिथे मानिनी, विक्रम आणि काव्या असते आणि ती म्हणत असते की घे, तुला पुरावा हवा होता ना मानिनी, या पेनड्राईव्हमध्ये पुरावा आहे तुझ्या सुनेच्या विरोधात आणि तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे सगळे क्षण याच्यामध्ये ना कैद झालेले आहे, त्याच्यामुळे तू बघू शकते. तेवढ्यात मानिनी म्हणते, हे बघ सुनीता, मी तुला आधीच सांगितलं होतं ना मला या टॉपिकवरती बोलायचं नाहीये. काव्याने कारण स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझा तिच्यावरती विश्वास आहे. काव्याला मी आधीच वचन दिलेलं आहे की यापुढे आपल्यातलं नातं कधीच बदलणार नाही. मला एक चांगली मैत्रीण मिळाली आणि तिला मला गमवायचं नाहीये. आणि काव्याने स्वतःला सिद्ध केलंय सुनीता. जळता दिवा हातावर घेणं ही काही साधी गोष्ट नाहीये. त्याच्यातून मी गेलेली आहे आणि आपल्या पार्टनरवरती आपलं प्रेम असेल तेव्हाच आपण हे सगळं काही सहन करू शकतो. जर तिच्या मनात दुसरं कोणी असतं तर ती हे करूच शकली नसते, हे मी तुला गॅरंटीने सांगते. सुनीता, तुला जर वेगळ्या टॉपिकवरती बोलायचं नसेल ना, तर आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जा आणि चालती हो. आणि तिच्या हातातला पेनड्राईव्ह मानिनी घेते आणि फेकून देते आणि म्हणते, मला ह्या पुराव्यांची आता गरजच वाटत नाहीये. माझ्या घरामध्ये येऊन तू माझ्या सुनेला बोलशील हे मी माफ करून घेणार नाही सुनीता. आणि हो, आत्ताच्या आत्ता इथून जायचंयस तू. सुनीता म्हणते, अगं मानिनी, एकदा तू बघ तर तुझे सगळे गैरसमज मिटतील. मी तुला चुकीचं सांगत नाहीये किंवा तुझे कान भरत नाहीये. मानिनी म्हणते, बास सुनीता, मी आधीच काव्याला सांगितलंय की दुसरी तिसरी कोणीही व्यक्ती येऊन आमच्यातलं नातं बदलू शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केला तर मी धक्के मारून त्या व्यक्तीला घराच्या बाहेर हकलून देईल. तू फक्त माझी मैत्रिणी ना, म्हणून आत्तापर्यंत तुझं ऐकून घेते मी, पण आता नाही. आणि आता मानिनीने सुनीताला बाहेर जायला सांगितलेलं असतं. काव्याला हे बघून खूप आनंद झालेला असतो, कारण मानिनी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी असते. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.